कसं काय पब्लिक बरं आहे का? गावाकडच्या पब्लिकला हे हत्यार माहीतच असेल. हे हत्यार लई डेंजर आहे आणि जरी नसलं माहीत तरी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला समजेल. 2 दिवस सुट्टी होती म्हणून गेलेलो गावाला आणि गावाला गेल्यावर घरातले काही मोकळं सोडते ते व्हय. घेऊन गेलेत गावात आणायला. कसा आहे आपला थ्रो अजून जरा प्रॅक्टिस केलं तर नीरज चोप्राला पण मागे टाकल. दुसऱ्या दिवशी धुयाला पण हात हालत नव्हता. तोंड हो, नाहीतर तुमच्या मनात काहीतरी वेगळंच विचार येते. गावात टाकता टाकता असं वाटत होतं खांद्यातनं हात निकालतोय का काय. इथं संघर्ष पण गावात टाकायला ढिला पडत नव्हता. एवढ्या छोट्याशा ट्रॉलीमध्ये एवढं सारं गावात बसवणं म्हणजे एक कलाच आहे. ही कला कुणाला पण जमत नाही आणि मला असं वाटतं ही सगळं करणारी शेवटची पिढी आहे. ट्रॉलीमध्ये गावात बसवायचं सोडावं आपल्याला साधं बॅगेमध्ये कपडे बसत नाहीत याची मोठी खंत आहे. ट्रॉलीमध्ये गवत राम तात्यांनी एकदम प्रॉपर आणि सिस्टमॅटिक बसवलेलं. आता राहिलेलं मेन काम म्हणजे भरलेल्या गवतामध्ये दोरी टाकून ती टायराखाली घालून प्रॉपर आवळायचं होतं. एवढं काम केल्यावर भुका पण निभार लागलेल्या. एक तर सकाळची वेळ आणि त्यात एवढा सुंदर व्ह्यू आणि हा व्ह्यू बघत बघत नाश्ता करणं हे फक्त गावाकडच्या माणसांच्याच नशिबात आहे. त्यात चहाची भर एकदम माहोल गरम. भरलेला ट्रॅक्टर घेऊन निघालेलो घरी आणि रोड प्रॉपर नसल्यामुळं ट्रॅक्टर एका साईडला कल्ल्याला. आता म्हटलं पलटी होते वाटतं. इथं मेन ड्रायव्हिंग स्किल लागते आणि गावाकडच्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरचा तर नादच करायचा नाही. सप्पय रस्त्याला कोण पण चालवते हो पण असा डोंगराळ भागात ओबड रस्त्यानं चालवायचं म्हणल्यावर खायचं काम नाही. समजताना ट्रॅक्टर एकदम प्रॉपर उतरला. वाटणं जाताना आपल्याला ह्यो विषय सापडला आणि ह्यो विषय साधा नाही. आमच्या इथे याला कवचकुली म्हणतात. तुमच्या इथे काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की सांगा. ह्याचं नाव जसं डेंजर आहे तसं काम पण डेंजरच आहे. चुकून जर एखाद्याच्या अंगाला लागली तर खांजळून चालती निघते. लहानपणी ह्याच्यावर लय पराक्रम केले ते नुसतं नाव जरी घेतलं तरी इथभर फाटत्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तर तुम्हाला आवडलाच असणार कारण गावाकडची लाईफ म्हणजे एकदम भारीच असते. अशाच गावाकडच्या गमती बघण्यासाठी आपल्या आयडीला नक्की फॉलो करून ठेवा. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.